नमस्कार. BMS सेकंड इयर रोगनिदान एवं विकृती विज्ञान याच्या पेपर 2मध्ये आपण असे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत जे तुम्ही स्टडी करताना स्किप नाही केले पाहिजे किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. आज जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टॉपिक सांगणार आहे किंवा क्वेश्चन्स सांगणार आहे ते तुम्ही केलेच पाहिजे. पण कोणी अशा उद्देशाने हा व्हिडिओ बघू नका की जे मी आज तुम्हाला सांगणार आहे तेच एक पेपर आहे किंवा तसाच पेपर येणार आहे किंवा हाच सेम असा पेपर येणार आहे. तर असं कोणी समजू नका. फक्त ते तुम्हाला सपोर्ट म्हणून किंवा ते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे तुम्ही चुकून तुमचा अभ्यास करताना स्किप करू नये म्हणून हा मी व्हिडिओ आज बनवत आहे. तर हा व्हिडिओ बनवत असताना मला मागील काही वर्षांचे प्रिव्हियस इयर MUHSचे क्वेश्चन पेपर, तसंच मागील वर्षाचा MUHSचा पेपर, त्यानंतर आपली NCISMची जी सिलेबस कॉपी आहे त्यामध्ये जे मार्कांचं वेटेज दिलेलं आहे किंवा खाली तुम्ही पाहू शकता की तिथे सेपरेट क्वेश्चन वाईज वेटेज दिलेलं आहे किंवा समजा मस्ट टू नो, डिझायर टू नो, हे टॉपिक ह्याचं सर्व ॲनालिसिस करून मी काही क्वेश्चन्स तयार केलेले आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत रसशास्त्र पेपर 1च्या दृष्टीने. तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मागील व्हिडिओमध्ये आपण रोगनिदान पेपर 1 संबंधित मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन पाहिले होते. तर या व्हिडिओमध्ये आपण रोगनिदान पेपर 2चे क्वेश्चन्स पाहूयात जे तुमच्या सिलेबसमध्ये आहेत व तुम्हाला करणं इम्पॉर्टंट आहे. तर त्यामध्ये सुरुवातीला शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स SAQ. सुरुवातीला तुम्ही अन्न व स्रोतसाचे व्याधी व्यवस्थित स्टडी केले पाहिजे. आपल्या सिलेबस कॉपीमध्ये एक 7-8 व्याधी अन्न व स्रोतसाचे दिले आहेत. छोटे छोटेच आहेत, ते तुम्ही व्यवस्थित सगळे स्टडी करा. त्यापैकी मेन म्हणजे आम्लपित्त, शूल ग्रहणी, अतिसार प्रवाहिका आणि अल्सर विसूचिका विलंबिका. तर हे व्याधी तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. त्यांचं निदानपंचक व्यवस्थित स्टडी करा. ते तुम्हाला पेपरला SAQ किंवा LAQ कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच विचारले जातील आणि ते SAQ व LAQ कवर होत असल्याने तुम्हाला हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासोबतच मूत्रकृच्य किंवा मूत्राघात यावर देखील SAQ विचारला जातो. जर अन्न व स्रोतसावर SAQ नाही आला तर मूत्रकृच्य किंवा मूत्राघातवर विचारला जातो. त्यामध्ये तुम्हाला त्याची व्याख्या, त्याचे प्रकार, हेतू आणि लक्षणं माहिती पाहिजेत. त्यानंतर दुसरा SAQ आहे श्वास, कास, ज्वर किंवा पांडू यावर विचारतात. त्यामध्ये तुम्हाला सर्वांचं निदानपंचक सोबतच ज्याला कुणाला प्रकार असतील त्याचे प्रकार तुम्हाला माहिती पाहिजे. आणि हिक्का एवढा इम्पॉर्टंट नाही आहे कारण तो नाईस टू नोचा टॉपिक आहे, त्यावर तुम्हाला SAQ LAQ विचारणार नाहीत. त्यामुळे श्वास, कास, ज्वर आणि पांडू हे सुद्धा टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा. जसं मी तुम्हाला वरती अन्न व स्रोतसाठी सांगितलं तसंच ह्यालासुद्धा लागू होतं. यावर सुद्धा SAQ व LAQ दोन्ही विचारतात. त्यामुळे हे सुद्धा टॉपिक व्यवस्थित स्टडी करा. म्हणजे तुम्हाला असं नाही होणार की हे जर टॉपिक केलं तर तुमचं वाया जाईल. ते तुम्हाला कुठे ना कुठे उपयोगी पडेल. त्यानंतर रक्तपित्त, शोथ किंवा कामला किंवा उदर यापैकी 4पैकी एकावर तुम्हाला SAQ विचारला जातो. प्रिव्हियस इयरला रक्तपित्त व शोथवर SAQ विचारले गेलेले आहेत. तर ते जरा जास्त व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर जे आपले त्वचारोग आहेत, कुष्ठ, शीतपित्त, श्वित्र आणि विसर्प यावर देखील एक सेपरेट SAQ विचारला जातो. यापैकी कोणताही एक तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याचं निदानपंचक व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर स्थौल्य, कार्श्य आणि प्रमेय या तिन्ही टॉपिकपैकी एका टॉपिकवर SAQ विचारतात. मागील वर्षी प्रमेयावर विचारला होता. तर त्याची व्याख्या, हेतू, लक्षणं, प्रकार व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर नेक्स्ट SAQ तुम्हाला वातव्याधींवर विचारला जातो. कधीकधी तुम्हाला वातव्याधींचं सामान्य निदान, पूर्वरूप आणि लक्षण विचारलं जातं किंवा मग वातव्याधीच्या अंडर जे आक्षेपक, अर्धित, पक्षाघात, गृध्रसी हे टॉपिक येतात त्यावर देखील तुम्हाला सेपरेट SAQ विचारला जाऊ शकतो. तर हे 4-5 टॉपिक व्यवस्थित स्टडी करा. नेक्स्ट आमवात किंवा वातरक्त. आता बाकी जसं मी तुम्हाला सांगितलं की SAQ आणि LAQसाठी इम्पॉर्टंट टॉपिक्स, त्यामध्ये हा सुद्धा येतो आमवात किंवा वातरक्त. ह्यावर देखील काही वर्षी प्रिव्हियस इयरमध्ये LAQ विचारलं गेलेलं आहे. तर ह्याचं निदानपंचक व्यवस्थित स्टडी करा. आता पेपर 2 आता तुम्ही घ्या, द्रव्यचा पेपर 2 किंवा रसचा पेपर 2 किंवा आता रोगनिदानचा पेपर 2. तर ह्यामध्ये सांगण्यासारख्या गोष्टी खूप कमी आहेत की हेच येतील. त्यामुळे मी तुम्हाला सांगताना असं सांगतोय की जेणेकरून तुमचा बऱ्यापैकी पेपर कवर होईल त्या हिशोबाने सांगतोय. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल. त्यानंतर एक SAQ तुम्हाला माहिती आहे की डिझायर टू नोचा असतो. तर रोगनिदान पेपर 2मध्ये तो SAQ मॉडर्नच्या आस्पेक्टवर जास्त विचारण्याचे चान्सेस आहेत. तर त्यामध्ये ओबेसिटी, डायबिटीज मेलिटस, पॅनक्रेटायटिस, TB, JITC डिसीजेस, युरिनरी डिसीजेस, फिवर ह्यावर विचारला जाऊ शकतो. तर यामध्ये काय विचारतात तर एक तर तुम्हाला ते डिसीज विचारतील, नाहीतर मग पॅनक्रियाटायटिस देऊन त्याची डायग्नोस्टिक मेथड विचारतील. तर अशा प्रकारे तुमचा 8वा SAQ फिक्स असतो मॉडर्नवरती. जर मॉडर्नवर नाही आला तर छर्दी, राज्यक्षमा किंवा शोष या टॉपिकवर येऊ शकतो कारण ते सुद्धा डिझायर टू नोचे टॉपिक आहेत. तर त्या अनुषंगाने तुम्ही स्टडी करा व मॉडर्न तुम्हाला फक्त एक SAQमध्ये विचारलं जाऊ शकतो. तर आत्तापर्यंत आपण जे क्वेश्चन्स पाहिले ते सर्व मोस्ट इम्पॉर्टंट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स होते. आता आपण लॉंग आन्सर क्वेश्चन्स म्हणजे LAQ पाहणार आहोत. तर त्यामध्ये सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की अन्न व स्रोतसाचे व्याधी व्यवस्थित करा कारण ते तुम्हाला SAQ व LAQ दोन्हीमध्ये उपयोगी पडतील. तर सेम इथे तोच रूल आहे. तुम्हाला फक्त ग्रहणी आणि शूलवर जास्त लक्ष द्यायचं कारण तो LAQचा वेटेजचा टॉपिक आहे.
तसंच शोधवर सुद्धा LAQ विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दुसरा LAQ मी तुम्हाला सांगितलं होतं श्वास, कास, ज्वर आणि पांडू. कधीकधी ज्वराची व्याख्या, त्याचे प्रकार सर्व सविस्तर सांगून त्याला एखादा ज्वराचा प्रकार सविस्तर विचारू शकतात किंवा श्वास, कास, पांडूवर सुद्धा स्वतंत्र LAQ विचारू शकतात. त्यानंतर स्थौल्यकारशे एकदा नीट वाचून घ्या, त्यावर चान्सेस कमी आहेत पण LAQ साठी दिलेलं आहे. त्यानंतर रक्तपित्त, कामला, उदर किंवा मग आपण जे स्किन डिसीजेस त्वचारोग पाहिले होते, श्वित्र, विसर्प, शीतपित्त, त्यावर एक LAQ असतो. तर त्यानुसार त्याला स्टडी करा. सर्वांचं निदानपंचक महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही रक्तपित्त घेतला तर तुम्हाला त्याचे हेतू, लक्षण, संप्राप्ती, पूर्वरूप, रोप येणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रमेह किंवा वातव्याधी किंवा आमवात किंवा वातरक्त यावर एक LAQ असतो. आता मी जे तुम्हाला क्वेश्चन्स देत आहेत ते जर तुम्ही सर्व कव्हर केले तर तुम्हाला पेपर खूप लिहिताना खूप तुम्हाला सोपा जाईल, कारण त्यात सर्व पॉईंट्स कव्हर झालेले आहेत. म्हणजे तुम्ही प्रमेह जर एक ठिकाणी वाचला तर तो तुम्हाला SAQ किंवा LAQ कुठेही येऊ तो तुम्हाला लिहिता येईल. त्यामुळे असे टॉपिक आहेत, जे असे टॉपिक आहेत ते तुम्ही आधी कव्हर करा, जे दोन्ही ठिकाणी तुम्हाला उपयोगी पडतात, कारण त्याला जास्त मार्क तुम्हाला पडण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर स्नायुगत, संधिगत आणि अस्थिमज्जागत वात जे आहे त्याच्या अंडर जे पॉईंट येतात ते एकदा व्यवस्थित वाचा. तसंच मी तुम्हाला वातव्याधीमध्ये जे सांगितलं होतं गुरुद्रसी, त्यानंतर आक्षेपक, अर्धित, ते सुद्धा एकदा व्यवस्थित स्टडी करा, त्यावर सुद्धा LAQ विचारला जाऊ शकतो. तर हे होते रोगनिदान पेपर 2 संबंधित मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स. त्यामध्ये आपण SAQ आणि LAQ पाहिले. तर ह्या सर्व पॉईंट्सचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच पेपरमध्ये याचा फायदा होईल. व तुम्हाला आता 7 ते 8 दिवस राहिलेले आहेत. तर स्टडी करताना तुम्ही हे टॉपिक्स अजिबात स्किप करू नका, ह्यांना व्यवस्थित स्टडी करा. आणि मी जे तुम्हाला सांगितले की जे LAQ आणि SAQ दोन्हीमध्ये आहेत तर ते टॉपिक तुम्ही मस्ट कंपल्सरी आधी स्टडी करा. तसंच रोगनिदान पेपर 1 संबंधित देखील आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स चॅनलवर अपलोड केलेले आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसेल तर ते सुद्धा पहा. BMS सेकंड इयर संबंधित इतर शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्सचे व्हिडिओ किंवा हँड रिटन नोट्स म्हणा किंवा इतर विषयाचे सुद्धा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आपण चॅनलवर अपलोड केलेले आहेत. ते जरी तुम्ही पाहिले नसतील तर एकदा अवश्य पहा. व्हिडिओ हा जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील एक्झामसाठी मदत होईल. असंच भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.